हरे कृष्णा. श्री उपदेशामृत ग्रंथ जो श्रील रूप गोस्वामींनी लिहिलेला आहे त्यावर श्रील प्रभुपादांनी तात्पर्य दिलंय आणि तो ग्रंथ आपण वाचतो आहोत. तर आतापर्यंत आपले 2 श्लोक वाचून झालेत. आज आपण 3रा श्लोक वाचायला सुरुवात करीत आहोत. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्यागात सतो वृत्ते षड्भिर्भक्ती प्रसिद्ध्यती. शुद्ध भक्तिमय सेवा करण्यास अनुकूल असणारी 6 तत्वे पुढील प्रमाणे आहेत. आपल्याला शुद्ध भक्तिमय सेवा करायची असेल तर ही 6 तत्वे आपण आचरणात आणली पाहिजेत. 1. उत्साही असणे, उत्साहात. 2. निश्चयी असणे, निश्चयात. 3. निश्चयी असण्यामध्ये प्रभुपाद म्हणतात इथे भाषांतरात दृढ विश्वासाने प्रयत्न करणे. 3. धैर्यात, धैर्यवान असणे. 4. आहे तत्तत् कर्म प्रवर्तनात, नियामक तत्वांनुसार कार्य करणे. उदाहरणार्थ श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. 5. आहे संग त्यागात, जे अभक्त आहेत त्यांच्या संगतीचा त्याग करावा. 6. सतोवृत्ते, जे पूर्ववर्ती आचार्य आहेत, पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. निसंशय या 6 तत्वांमुळे विशुद्ध भक्तिमय सेवेची पूर्ण सिद्धी निश्चित होते. तर अशा रीतीने जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो आपण आणि अशी ही 6 ज्या या गोष्टी सांगितल्या, जी तत्व आहेत ह्यांचं पालन केलं जातं, तेव्हा आपली भक्ती निश्चित होते. इथे प्रसिद्धती म्हणजे उन्नत होते, सफल होते असं म्हटलेलं आहे. तात्पर्य आपण वाचूया. भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. श्रील प्रभुपाद तात्पर्यात सांगतात आपल्याला भक्तिमय सेवा म्हणजे काय. इंग्रजीत पण प्रभुपाद म्हणतात की डिवोशनल सर्व्हिस. डिवोशन किंवा नुसतं भक्ती असं कधीच प्रभुपाद लिहित नाही. भक्ती म्हणजे भक्ती करताना त्यात सेवा ही आलीच पाहिजे. म्हणून म्हणतात की भक्तिमय सेवा आहे ती भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नाहीये. कितीतरी भावुक लोक आहेत, ते असे कल्पनेच्या जगात जगतात आणि ते भावुकतेने वृंदावनात आल्यावर म्हणतात की मला कृष्ण बलराम भेटले, मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर खरं तर आपण जेव्हा धामात जातो तेव्हा महत्वाचं आहे भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन घेणं, हे उद्देश नाही आपला. तर त्या धामात जाऊन त्या धामाची काय आपण सेवा करू शकतो का, हे महत्वाचं आहे. त्यामुळे ही जी भक्तिमय सेवा हे काही तर्क वितर्क करणं किंवा उगाच भावुकतेने वागणं हे नाहीये. कल्पनेच्या राज्यात जगणं असं नाहीये. तर प्रत्यक्ष कार्य करणं हे भक्तिमय सेवेचं महत्वाचं अंग आहे. श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये 1.1.1 भक्तिमय सेवेची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितलेली आहे. अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तिरुत्तमा. भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्तिरुत्तमा म्हणजे भगवंतांना अनुकूल अशी भक्तिमय सेवा करणे होय. अनुकूलेनं म्हणजे भगवंतांकडे आपल्याला नेणारी ही भक्ती असावी. भगवंतांचं स्मरण करणं आहे तर कंस पण भगवंतांचं स्मरण करायचं, भगवान श्रीकृष्णांचं, पण त्याचे भाव कसा होता, प्रतिकूल होता. आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची आहे म्हणून ही भक्तिमय सेवा अनुकूल, भगवंतांना अनुकूल, भगवंतांकडे नेणारी अशी आपण सेवा करायची आहे. अशी भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूंपासून मुक्त असली पाहिजे. बाह्य हेतू आहेत
त्यात सांगितल्यात बघा. पहिला वाक्य आपण वाचलो. पहिल्या शब्द अन्य अभिलाषिता, कोणतीही अभिलाषा नकोयत. कसल्या अभिलाषा सांगतायत? अर्थात सकाम कर्म, म्हणजे कर्म शब्दात दिलाय बघा. दुसरा शब्द पहिल्या ओळीतला दुसरा आहे. हे सकाम कर्म जेव्हा मनुष्य करतो तेव्हा काहीतरी फळाची अपेक्षा आहे. दुसरं आहे ज्ञान, निर्विशेष ज्ञान. परमसत्याला केवळ हे प्रकाश मानतात, ब्रह्मज्योती मानतात, निराकार मानतात ते. तर अशा रीतीने हे जे निर्विशेषवादी ज्ञान आहे तेही असाही हेतू नसावा. कारण सकाम कर्मी आहे तो हेतू करतो की मला काहीतरी फळ हवं, मी खूप सारे पुण्य करेन, मला स्वर्गात आनंद घ्यायला मिळेल. हा निर्विशेषवादी आहे तो विचार करतो की ब्रह्मज्योतीत मला विलीन व्हायचं आहे. तर अशा कोणत्याच हेतू अपेक्षा नको आहेत आणि इतर सर्व स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. ही जी भक्तिमय सेवा आहे त्यामध्ये आपला कोणताच स्वार्थी हेतू नसला पाहिजे की असं केल्यावर मला हा लाभ होईल वगैरे असे विचार नाही पाहिजेत आपल्यात. तर अशी जेव्हा भक्ती केली जाते तेव्हा उत्तम भक्ती असं म्हटलं जातं, विशुद्ध भक्ती म्हटली जाते. भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन होय. मग आपण वाचलं ना, कृष्ण अनुशीलनम, त्याबद्दल अनुशीलन बद्दल म्हणतात. अनुशीलन या शब्दाला इंग्रजीमध्ये कल्टिव्हेशन म्हणतात. जोपासना आणखीन एक शब्द आहे, जोपासना. म्हणजे आता समजा एखादं रोपटं लावलं तर आपण कशी त्याची काळजी घेतो, त्याची वाढ होण्यासाठी त्याला रेग्युलर वेळेवर सगळं देत राहतो, माती, खत, पाणी घालतो, नीट प्रकाश मिळेल की नाही असं बघतो. तसं ही जी भक्तिमय सेवा आहे ते म्हणजे एक अनुशीलन आहे. प्रभुपाद पुढे पॅरेग्राफमध्ये समजवतात. जेव्हा आपण अनुशीलन असे म्हणतो तेव्हा सक्रियतेचा बोध होतो. सक्रियता, क्रियाशीलता, कार्य करणं असा बोध होतो. काही तथाकथित योगी सांगतात त्याप्रमाणे निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे अध्यात्माचे अनुशीलन नव्हे. अध्यात्म करायचं आहे, भक्ती करायची आहे असं म्हणतात, पण अध्यात्माच्या दिशेला जाण्यासाठी काही योगी असतात जे तथाकथित स्वतःला त्यांनी योगी मानलेलं आहे, त्यामुळे ते निष्क्रिय होतात आणि ध्यान लावून बसतात, कोणतंच कार्य करत नाही. ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी असे ध्यान चांगले असू शकेल. ज्यांना भक्तिमय सेवाच माहीत नाही आहे ते मग असे ध्यान करू शकतील, त्यांच्यासाठी ते चांगले आहे. आणि याच कारणास्तव कधी कधी विचलित असणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी अशा ध्यानाची शिफारस केली जाते. खूप विचलित मन होत आहे, असे भौतिक क्रिया करू पाहत आहे, भौतिक क्रिया, तर त्या सगळ्या रोखण्यासाठी ध्यानाची शिफारस म्हणजे ध्यान करा असं सांगितलं जातं. म्हणजेच ध्यान म्हणजे काय आहे? निदान काही काळाकरता तरी निरर्थक कार्यापासून निवृत्त होणे होय. तथापि भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक कार्यांना केवळ रोखते इतकेच नव्हे, तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय कार्यांमध्ये निमग्नही करते. भक्तिमय सेवेमध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या भौतिक कार्य आहेत ते थांबवणं एवढंच होत नाही, तर मनुष्याला भक्तिमय सेवा म्हणजे विविध चांगल्या कार्यांमध्ये, भक्तिमय कार्यांमध्ये गुंतवते, मग्न करते. म्हणजे मनुष्याला जेव्हा भक्ती मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्याला कळतं की मी काय कार्य करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. निरर्थक भौतिक क्रियांनी जर मी केल्या तर प्रत्येक कर्म जे आहे, क्रिया करण्यासाठी जे कर्म केलं जातं ते मला कर्मबंधनात अडकवणारं आहे. त्यामुळे भक्ती करताना मनुष्य जाणतो की मला भक्तिमय कार्य करायचं आहे, मला भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं आहे. श्री प्रल्हाद महाराज म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम.
भक्तिमय सेवेचे 9 विधी पुढील प्रमाणे आहेत. 1. श्रवणम, भगवंतांचे नाम आणि यश यांचे श्रवण करणे. 2. कीर्तनम, भगवंतांच्या यशाचे कीर्तन करणे. 3. स्मरणम, भगवंतांचे स्मरण करणे. पादसेवनम, भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणे. अर्चनम, भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा करणे. वंदनम, भगवंतांना वंदन करणे. दास्यम, भगवंतांचा दास म्हणून कार्य करणे. साख्यम, भगवंतांशी मैत्री करणे. आत्मनिवेदनम म्हणजे भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. अशा रीतीने हे भक्तिमय सेवेचे 9 विधी दिलेले आहेत. भगवंतांविषयी जेव्हा आपण ऐकतो, हे आध्यात्मिक ज्ञान घेतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून, तेव्हा त्याला म्हटलं जातं श्रवण करणं. जेव्हा श्रवण करतो, ते जे ऐकतो ते इतरांना सांगतो, त्याला कीर्तन म्हटलं जातं. कीर्तनमध्ये मुखाने आपल्या भगवंतांचं नाम घेणं, संकीर्तन करणं, यशोगान करणं हे येतं. नंतर भगवंतांविषयी जे काही ऐकलंय त्याचं स्मरण करणं, ते आहे स्मरणम. भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणं म्हणजेच भगवंतांसाठी विविध सेवा अर्पण करणं. भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा करणं, जे आपण पूजन अर्चन करतो ते येतं. भगवंतांना वंदन करणं. वंदन करणं म्हणजे भगवंतांच्या समोर आपण हात जोडून जेव्हा उभे राहतो तेव्हा भगवंतांना प्रार्थना अर्पण करणं. 7वं आहे भगवंतांचा दास म्हणून कार्य करणं. 8वं आहे भगवंतांशी मैत्री करणं, जशी अर्जुनाची मैत्री होती. आणि 9वं आहे भगवंतांना पूर्णपणे शरण जाणं, शरणागत अवस्था. तर अशा रीतीने या भक्तिमय सेवेच्या 9 विधी आहेत. दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी, दिव्य ज्ञान प्राप्ती म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, जे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम ही पहिली पायरी आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला माहिती कधी मिळू शकते, पहिले आपण त्याच्याबद्दल ऐकतो तेव्हा. त्यामुळे म्हटलंय की श्रवणम. मनुष्याने अनधिकृत व्यक्तींकडून श्रवण करू नये. अनधिकृत, मग कोणाकडून श्रवण करावं? अधिकृत व्यक्तीकडून. अधिकृत म्हणजे ऑथराइज्ड. म्हणजे मनुष्याने जे श्रवण करायचं आहे ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतनं ऐकलं पाहिजे. हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कोणीही उठलं आणि सांगायला लागलं तर त्याच्याकडून ऐकू नये. तो गुरुशिष्य परंपरेतला असला पाहिजे, ती व्यक्ती जी आहे ती, आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतला हवा. जसे भगवान श्रीकृष्णांनी 4 जणांना हे आध्यात्मिक ज्ञान दिलं. लक्ष्मी देवी, ब्रह्माजी, शिवजी म्हणजे रुद्र आणि 4 कुमार. त्यामुळे त्याचे संप्रदाय झाले श्री संप्रदाय. लक्ष्मीचा संप्रदाय झाला श्री संप्रदाय आणि आचार्य झाले रामानुजाचार्य. नंतर ब्रह्मदेवांचा संप्रदाय आहे त्याला ब्रह्म संप्रदाय म्हणतात आणि त्याचे आचार्य झाले मध्वाचार्य. जो रुद्र संप्रदाय आहे त्याला जो शिवजींना ज्ञान दिलं गेलं आणि त्यांच्यापासून जो संप्रदाय सुरू झाला त्याला रुद्र संप्रदाय म्हणतात आणि त्याचे आचार्य झाले विष्णू स्वामी. आणि कुमारांना जे ज्ञान दिलं गेलं तो झाला कुमार संप्रदाय. त्याचे आचार्य आहे निंबारक स्वामी किंवा निंबारक आचार्य. तर अशा रीतीने हे जे गुरुशिष्य परंपरेतनं हे ज्ञान येतं या संप्रदायातनं खाली, त्या संप्रदायामधूनच आपण त्यांच्या गुरुशिष्य परंपरेतल्या व्यक्तीकडूनच आपण श्रवण केलं पाहिजे, कारण तेव्हाच आपल्याला खरं ज्ञान मिळणार आहे. जर अनधिकृत व्यक्ती असेल तो त्याच्या मनाप्रमाणे कल्पनेने अर्धवट आपल्याला काही ज्ञान देईल आणि असं ज्ञान घेतल्याने आपली काही प्रगती होणार नाही. भगवद्गीतेत 4.34 मध्ये सांगितल्यानुसार त्याने म्हणजे मनुष्याने योग्य व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. ज्याला दिव्य ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे तर त्याला योग्य व्यक्ती शोधून काढून त्यांचा आश्रय घेतला पाहिजे.
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे उपदेश देत आहेत. नम्रपणे आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. असं म्हटलं जातं ना की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे आपण अनधिकृत व्यक्तीकडे गेलो तर आपल्याला प्रॉपर व्यवस्थित ज्ञान मिळणार नाही. पण जर आपण आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडे गेलो तर त्यांनी तत्वदर्शिना ते असतात. त्यांनी आधीच तत्व जाणलेलं आहे, त्यांनी भगवंतांची भक्ती केलेली आहे, त्यांनी स्वतःच्या गुरूंकडून सगळं जाणून घेतलंय. तर त्यांच्याकडे जेव्हा मनुष्य जातो आणि हे आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांनी नम्रपणे गुरूंना प्रश्न विचारले पाहिजेत, गुरूंची सेवा केली पाहिजे. तेव्हाच त्यांना गुरुची कृपा होईल आणि गुरूंकडून ज्ञान प्राप्त होईल. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की तद विज्ञानार्थ स गुरुम एवाभिगच्छेत. दिव्य विज्ञान जाणून घेण्याकरिता मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे. अशा प्रकारे नम्र भावनेने हे दिव्य गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची ही पद्धती केवळ मानसिक कल्पनेवर आधारलेली नाहीये. ही जे दिव्य ज्ञान प्राप्त करणं आहे हे काही मानसिक कल्पनेवर आधारली नाहीये. हे अनेक गुरु शिष्य परंपरेतनं आलेल्या आणि त्याचा लाभ घेतलेले लोक पण ह्याचा अनुभव करतात आणि त्यांनी असं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून गुरूंकडून अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं ज्ञान प्राप्त केलं आहे आणि आपलं जीवन पण सफल केलं आहे. त्यामुळे हे काही मानसिक कल्पना नाहीये ही पद्धती. म्हणजे या संबंधी श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना सांगितले की ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीला बीज. ब्रह्मांड भ्रमण करणाऱ्या काही भाग्यवान जीवांनाच भक्तिलतेचे बीज प्राप्त होऊ शकते. हे सर्व गुरु आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे होते. चैतन्य चरितामृत मध्यलीला 19.151. स्वरूपतः आनंदमय असणाऱ्या जीवांसाठी हे भौतिक जग म्हणजे एक बंदीशाळा आहे. हे जे भगवंतांना सोडून हे जीव इथे भौतिक जगतात आलेले आहेत, ते भौतिक जग त्यांच्यासाठी बंदीशाळा आहे. स्वतः जीव आधी आध्यात्मिक जगतात होते, भगवंतांची सेवा करत होते, त्यामुळे ते खूप आनंदी होते. जीव आहे त्याला म्हटलं जातं, म्हणजे जीवामध्ये काय गुण आहेत? सच्चित आनंद, जे तो सत आहे, शाश्वत आहे जीव. चित ज्ञानमय आहे आणि आनंद म्हणजे आनंदमय पण आहे. पण त्यांनी जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये बघितलं की केवळ भगवंत स्वामी आहेत, आता मला स्वामी बनायचं आहे, त्यामुळे त्यांनी भगवंतांकडे इच्छा केली की मला तुमच्यापासून वेगळं बनून स्वामी होऊन उपभोग घ्यायची इच्छा आहे. त्यासाठी अशा जीवांना आपली इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंतांनी या भौतिक जगात पाठवलं. तर स्वतः जो जीव आहे, जो आनंदमय आहे, तो जेव्हा या भौतिक जगतात येतो तेव्हा त्याला ते बंदिस्त जग वाटतं. कारण की या बंदीगृहामध्ये त्याला भौतिक जगतामध्ये स्वतः आध्यात्मिक जीव असल्यामुळे, म्हणजे जीव हा आध्यात्मिक असल्यामुळे या भौतिक जगातात भौतिक गोष्टीने त्याला कोणतंच आनंद सुख प्राप्त होत नाहीये. म्हणून आता पुढे प्रभुपाद सांगतायत, त्यांना म्हणजे जीवांना वास्तविकपणे क्षणभंगूर सुखाने युक्त असणाऱ्या या जगाच्या बंदीगृहातून मुक्त होण्याची इच्छा आहे. त्यांना इथे आता राहायचं नाहीये. परंतु मुक्तीविषयीची ज्ञान नसल्यामुळे त्या जीवांना एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर स्थानांतर करणे भाग असते.
हा जेव्हा जीव आहे ते या जगतामध्ये येतो, या भौतिक जगतामध्ये वेगवेगळी कार्य करतो आणि प्रत्येक कार्य करतो, मनात इच्छा असतात, मला हा उपभोग घ्यायचा आहे, मला तो उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे त्या इच्छांमुळे आणि कार्यामुळे तो काही जी कर्म करतो त्या प्रत्येक कर्मफळ प्रदान करतं. तर ते कर्मफळ उपभोगण्यासाठी इच्छांची आणखीन पूर्ती करण्यासाठी तो एक देह सोडला की दुसरं शरीर त्याला स्वीकारायला लागतं. दुसऱ्या योनीमध्ये तो जातो जीव. आणि काय आहे, कधी या ग्रहावर तो त्याला प्रकट व्हायला लागतं, शरीर धारण करावं लागतं, कधी दुसऱ्या ग्रहावर. अशा तऱ्हेने तो जीव इथून तिथे स्थानांतरित होत असतो आणि या 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. अशा प्रकारे जीव संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात. वरती लिहिलंय ना, ब्रह्मांडे भ्रमिते, ते असे भ्रमण करीत असतात. जेव्हा एखादा जीव सद्भाग्याने शुद्ध भक्ताच्या संगतीत येतो, तो भाग्यवान जीव आहे, तो त्याला शुद्ध भक्ताची संगती मिळते आणि नम्रपणे या शुद्ध भक्ताकडून हा जो जीव आहे तो श्रवण करतो. तेव्हा तो जीव भक्ती मार्गाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करतो. भक्ताकडून शुद्ध भक्ताच्या कृपेने ह्या जीवाला, भटकणाऱ्या जीवाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं आणि मग तो भक्ती सुरू करतो. जो मनुष्य प्रामाणिक आहे त्यालाच अशी संधी प्रदान केली जाते. आता ब्रह्मांडात तर अनेक जीव फिरत आहेत, भ्रमण करतात, पण जे प्रामाणिक आहेत त्यांना अशी संधी दिली जाते. ज्यांना या बंदीगृहातून मुक्त होण्याची इच्छा आहे त्यांना अशी संधी दिली जाते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन हा अखिल मानवी समाजाला अशी संधी प्रदान करीत आहे. अखिल म्हणजे संपूर्ण. हे इस्कॉन तर्फे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे संपूर्ण मानव समाजाला ही संधी दिली जात आहे. जर सुदैवाने कोणी या सुसंधीचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग त्वरित उघडला जातो. जर त्यांनी ही संधी जी इस्कॉन तर्फे देण्यात आली आहे ते त्यांनी जर स्वीकारलं आणि भक्ती स्वीकारली आणि मार्गदर्शन घेतलं तर तो आपलं जीवन भक्ती करून सफल करू शकतो. म्हणजेच भक्तीनेच केवळ त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यासाठी खुला होतो, उघडला जातो. मनुष्याने मोठ्या उत्साहाने स्वगृही किंवा भगवत धामात परत जाण्याच्या या सुसंधीचा लाभ घेतला पाहिजे. इथे म्हटलंय मनुष्याने उत्साहाने स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी. म्हणजेच आपण जसं मगाशी बघितलं की सगळे जीव आधी भगवंतांच्या धामात होते, तेच आपलं खरं स्वतःचं घर आहे तिकडे, स्वगृह किंवा ते भगवत धाम. इथे आलो आहोत भगवंतांशी बंड पुकारून, पण आता समजलं आहे इथे काही सुख मिळू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी आता ही जे परत भगवंतांकडे जाण्याची सुसंधी मिळाली आहे त्याचा लाभ घ्यावा. उत्साहाने असा लाभ त्यांनी घ्यावा. अशा रीतीने हा जो श्लोक आहे त्याचं पहिलं जे आहे ना, उत्साहात, त्याच्याबद्दल प्रभुपाद माहिती देत आहेत. आता उत्साहाविना मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर उत्साह हा हवाच. भौतिक जगातही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने उत्साही असणे आवश्यक असते. एखादा विद्यार्थी, व्यापारी, कलाकार किंवा इतर कोणीही असो, ज्याला आपल्या क्षेत्रात यश हवे असते त्याने उत्साही असलेच पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेमध्येही मनुष्याने अत्यंत उत्साही असले पाहिजे. उत्साह म्हणजे कर्म होय. उत्साह म्हणजे कर्म. पण प्रश्न प्रभुपाद म्हणतात, परंतु कर्म कोणासाठी? काही करताना मनुष्याने बुद्धीने विचारलं पाहिजे, हे मी कोणासाठी कर्म करतो आहे. जर त्याला भक्ती करायची आहे
तर त्यांनी त्याबद्दल काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. जर भगवंतांना सोडून स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केला तर कर्मबंधनात अडकणार. म्हणून आपण कर्म करणार आहोत, तर ते कर्म कोणासाठी? तर कर्म हे सदैव श्रीकृष्णांप्रित्यर्थ करावं. भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामींनी सांगितलं आहे, कृष्ण अर्थ अखिल चेष्टा, म्हणजे कृष्णार्थ भगवान श्रीकृष्णांसाठी अखिल म्हणजे सर्व चेष्टा, चेष्टा म्हणजे प्रयत्न, कार्य हे भगवंतांसाठी करावं, म्हणजेच भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सगळी कार्य करावी. जेव्हा आपण भगवंतांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवतो, भगवंतांच्या सेवेसाठी काही कार्य करतो, तेव्हा मग ते कार्य आपल्याला कर्मबंधनात अडकवत नाही. भक्ती योगामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने जीवनातील सर्व अवस्थांमध्ये आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे. ज्याला भक्ती योगामध्ये पूर्णत्व प्राप्त करायचं आहे, त्यांनी आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचं मार्गदर्शन जीवनभर घेतलं पाहिजे. असं नाही की सुरुवातीला गुरूंचं मार्गदर्शन घेतलं आणि आता मला गुरूंची काही आवश्यकता नाही म्हणून त्यांचं आता आज्ञा पाळले नाही तरी चालतील, त्यांचं मार्गदर्शन घेतलं नाही तरी चालेल, असं करणं योग्य नाही. असं जर केलं तर आपण भक्तियोगामध्ये पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे जीवनातल्या कोणत्याही अवस्था असोत आपल्या, आपण त्यामध्ये आपल्या आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घ्यायलाच हवं आणि त्यानुसारच आपण कार्य केले पाहिजे. कारण हे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना बरोबर माहिती आहे की कशा रीतीने भगवंतांची सेवा करायची, कशा रीतीने भगवंतांना आपण जाणून घ्यायचं. त्यामुळे हे गुरु आपल्याला भागवतम, भगवद्गीता अशी जी हे आध्यात्मिक ज्ञान आहे तेही समजावून सांगतात. त्यांच्याकडून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो. असे नाही की मनुष्याने आपली कर्मे सीमित अथवा मर्यादित करावीत. भक्ती म्हणजे असं नाहीये की त्यांनी आपली काही सगळी कामं आहेत ती अशी थांबवून टाकायची किंवा अगदी मर्यादित करायची, असं नाहीये. सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये करायचं. म्हणजे एक उदाहरण घेऊया आपण, की भक्तीमध्ये येण्याआधी एखादी स्त्री आहे, ती रोज काय करते आहे, आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते आहे आणि मग सगळे ते खात आहेत, बरोबर, जेवण जेवत आहेत. पण जेव्हा ती स्त्री भक्तीत आली आहे तर ती काय करते, ही भक्तिमय सेवा करणं, भक्ती करणं, आध्यात्मिक जीवन सुरू करणं म्हणजे काय आहे, काही सोडायचं नाहीये, फक्त भगवंतांना आपल्या जीवनामध्ये जोडायचं आहे. ती आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भगवान श्रीकृष्णांना जोडते. तेच ती स्वयंपाक करणार आहे भक्तीत आल्यावरही आणि तेच ती लोक नंतर जेवणारही आहेत. मात्र भगवंतांना जीवनात जोडल्यामुळे मध्ये एक गोष्ट होते, ती जे स्वयंपाक करते, जे कुकिंग करते, त्याचा नैवेद्य ती भगवंतांना दाखवते. भगवंत आपल्या कृपा त्या भोग लावलाय, जो नैवेद्य लावलाय त्यामध्ये देतात आणि मग बाहेर जो येतो भगवंतांकडून, देव्हाऱ्यातनं बाहेर येतो, तो भगवंतांचा कृपा प्रसाद असतो आणि मग तो कृपा प्रसाद ते सगळेजण मिळून खातात. तर अशा रीतीने आपल्या जीवनामध्ये आपल्याला भक्तीत कर्म आपल्याला सीमित किंवा मर्यादित करायची नाहीयेत. आपल्याला फक्त सर्व कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच करायची आहेत. श्रीकृष्ण हे सर्वव्यापी आहेत. यास्तव श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतात, त्यानुसार त्यांच्यापासून म्हणजे भगवंतांपासून स्वतंत्र असे कोणीही नाही. भगवद्गीता 9.4 मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मस्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थितः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे अखिल जगत व्यापले आहे. अखिल, अखिल म्हणजे संपूर्ण जगत मी व्यापलेलं आहे. भगवंत प्रत्येक जीवांच्या हृदयामध्ये आणि प्रत्येक अणूमध्ये परमात्मा रूपात राहतात.
त्यामुळे संपूर्ण जे जगत आहे ते भगवंतांनी व्यापलेलं आहे. परमात्मा आपल्याला दिसू शकतात का? नाही. त्यामुळे ते व्यक्त नाहीये रूप आपल्या समोर, अव्यक्त आहे. तर त्या भगवंतांच्या अव्यक्त रूपाद्वारे भगवंतांनी हे सगळं जग व्यापलेलं आहे. सर्व जीव, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. सर्व जीव भगवंतांकडूनच आले आहेत. सगळं जीव, हे सगळं जड तत्व जे काही दिसतं आपल्याला, जी पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे सगळं पंचमहाभूत, सर्व सृष्टी, सर्व काही भगवंतांमधूनच प्रकट झाली आहे. आणि सगळे जे आपण जीव आहोत ते भगवंतांवरच अवलंबून आहोत. आपल्याला जिवंत राहण्यासाठी हवा, पाणी, अन्न सगळं भगवंतांकडूनच मिळतं. कोणी म्हणेल अन्न तर आम्ही दुकानातनं विकत आणतो धान्य, परंतु ते पिकवलं जातं पृथ्वीत, तर जमिनीत पिकवलं जातं. जमीन कोणाची? भगवंतांची. अशा रीतीने ही जी पृथ्वी आहे ती पण भगवंतांपासून प्रकट झाली आहे. त्यामुळे म्हटलंय की सर्व जीव माझ्या ठाई आहेत, असं भगवंत म्हणतात. म्हणजे सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत, याचा असा अर्थ आहे. पण मी त्यांच्या ठाई नाही. भगवंत म्हणतात मी कोणावरही अवलंबून नाही. भगवंत स्वतः स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत. त्यांना कुठच्याही गोष्टीसाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायला लागत नाही. ते स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत. मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. आता प्रमाणित म्हणजे अधिकृत, ऑथेंटिक. तर अशा गुरूंचं मनुष्याने मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि श्रीकृष्णांच्या सेवेसाठी अनुकूल अशीच कार्य केली पाहिजे. त्यांनी मार्गदर्शन घेऊन भगवंतांच्या भक्तीमध्ये आणखीन पुढे जाईल तो, अशी कार्य त्यांनी केली पाहिजे. उदाहरणार्थ, आता आम्ही ध्वनी पुनरुच्चारक यंत्राचा म्हणजे डिक्टाफोनचा उपयोग करीत आहोत. प्रभुपाद आता विदेशात आहेत आणि विदेशामध्ये आपण बघितलं, हे जेव्हा आपण प्रभुपादांनी लिहिलेलं प्रस्तावना वाचली, त्या प्रस्तावनेच्या शेवटी प्रभुपादांनी सही केलंय आणि तारीख लिहिलाय सप्टेंबर 20, 1975 साली. तर प्रभुपाद त्यावेळी हे भागवतमवर आणि अनेक वैदिक ग्रंथांवर भाषांतर करत होते, ग्रंथांचं भाषांतर. त्यावेळी ते डिक्टाफोन नावाचं एक यंत्र विदेशात वापरायचे. तर ते जे यंत्र आहे त्याला म्हणतात मराठीत ध्वनी पुनरुच्चारक यंत्र. म्हणजेच काय आहे, तो आपण जसं आता रेकॉर्डिंग मशीन वापरतो तसा तो डिक्टाफोन. त्यामध्ये प्रभुपाद हे भागवतम वर आपलं तात्पर्य सांगायचे, रेकॉर्ड करायचे आणि सकाळी त्यांचे शिष्य, हे रात्री प्रभुपाद जागून ही कार्य करायचे आणि प्रभुपादांचे जे शिष्य आहेत ते दुसऱ्या दिवशी या डिक्टाफोन मधलं सगळं घेऊन, म्हणजे ते ऐकून सगळं लिहून काढायचे आणि मग ते असे ग्रंथ बनवून मग छापले जायचे. तर प्रभुपाद म्हणतात असा डिक्टाफोन आम्ही वापरत आहोत. ज्या भोगवादी मनुष्याने या यंत्राचा शोध लावला होता त्याचा उद्देश होता की व्यापारी लोकांनी, भौतिकवादी साहित्य लिहिणाऱ्या लोकांनी या यंत्राचा लाभ घ्यावा. हे जेव्हा डिक्टाफोन कोणी बनवलं तेव्हा त्यांचा उद्देश काय, हे आध्यात्मिक कार्यासाठी करावा असा नव्हता. या व्यापारी लोकांना किंवा हे साहित्य लिहिणारे लेखक आहेत त्यांना याचा उपयोग व्हावा अशासाठी ते यंत्र बनवलं होतं. या यंत्राचा उपयोग भगवंतांच्या सेवेकरता व्हावा असे त्या बनवणाऱ्याला निश्चितपणे वाटले नव्हते. परंतु आम्ही कृष्ण भावना भावित साहित्य रचण्यासाठी या यंत्राचा उपयोग करीत आहोत. प्रभुपाद म्हणतात आम्ही हे डिक्टाफोन कृष्ण भावना भावित जे साहित्य आहे ते बनवण्यासाठी, रचण्यासाठी उपयोग करतो आहोत. अर्थात ध्वनी पुनरुच्चारक यंत्राची निर्मिती ही पूर्णतः श्रीकृष्णांच्या शक्तीच्या अंतर्गत आहे. हे जे डिक्टाफोन आहे ते बनलेलं आहे. तर कोणी म्हणेल की अरे हे बनवलेलं आहे तर त्याच्यावर श्रीकृष्णांची शक्ती कशी आहे, तर ते प्रभुपाद समजवतायत की कशा तऱ्हेने हे ध्वनी पुनरुच्चारक यंत्र आहे ते भगवंतांच्या शक्तीपासून बनलेलं आहे.
पुढे आपण वाचूया. या यंत्राच्या इलेक्ट्रॉनिक कार्यप्रणाली सहित इतर सर्व भाग हे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संमिश्रणाने बनलेले आहे. या जगतामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या मिळूनच हे सगळे यंत्र बनलेलं आहे. त्यामुळे संशोधकाने हे जटिल यंत्र बनवण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग केला आणि त्याची बुद्धी तसेच यंत्राचे घटक श्रीकृष्णांनीच पुरवले आहेत. तर आणखीन आपण जाणू शकतो की हा जो बनवणारा जो आहे संशोधक, त्याला बुद्धी कोणी दिली? भगवंतानी दिली. त्याचं शरीर कशापासून बनलेलं आहे? कोणी बनवलेलं आहे? भगवंतानी बनवलेलं आहे. तर अशा रीतीने आपण जाणू शकतो की सगळे जीव आहेत ते पण भगवंतांचे अंश आहेत आणि हे जे भौतिक गोष्टी ज्या आहेत, आता जसं डिक्टाफोन आहे जे यंत्र म्हणून बनवलं, तेही पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. म्हणून आपण जाणू शकतो की सगळ्या गोष्टी आहेत त्या भगवंतांच्या आहेत. श्रीकृष्णांच्या कथनानुसार मस्थानी सर्व भूतानी, सर्व काही माझ्या शक्तीवर आधारित आहे. भगवंतांनी सांगितलंय, आपण जो आता 9.4 श्लोक वाचला, मस्थानी सर्व भूतानी, सर्व काही आहे ते माझ्या शक्तीवर आधारित आहे. काही जी यंत्र बनली आहेत ती पण भगवंतांच्या शक्तीवर आधारित आहेत असं म्हटलं आहे. अशा प्रकारे कृष्ण भक्ताला समजू शकते की ज्या अर्थी श्रीकृष्णांच्या शक्तीपासून स्वतंत्र असे काही नाही, त्या अर्थी प्रत्येक वस्तूचा उपयोग कृष्ण सेवेमध्येच केला पाहिजे. हा जो कृष्ण भक्त आहे तो जाणतो की माझं शरीर मला भगवंतांपासून मिळालं आहे, माझी बुद्धी मला भगवंतांपासून मिळाली आहे, या जगतामध्ये जे काही आहे ते सगळं भगवंतांचं आहे, भगवंतांच्या शक्तीपासून काहीही स्वतंत्र नाही. म्हणून माझ्या आसपास असलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, ज्या माझ्या आहेत, त्या खरं तर कोणाच्या आहेत? भगवंतांच्या आहेत. तर त्यांचा उपयोग किंवा उपभोग घेण्याचा मी प्रयत्न करू नये, तर मी भगवंतांच्या सेवेमध्ये या सगळ्या वस्तूंचा उपयोग केला पाहिजे असं कृष्ण भक्त जाणू शकतो. कृष्ण भावनाभावित बुद्धीद्वारे केलेला प्रयत्न म्हणजे उत्साह होय. कृष्ण भावनाभावित बुद्धीने म्हणजे एखादं काम असतं ते उत्साहाने केलं जातं, पण त्याच्या मागे बुद्धीही हवी, तेव्हाच ते कार्य नीट होतं. पण बुद्धी कशी हवी? कृष्ण भावनाभावित हवावी, असावी. म्हणजे जसं वर सांगितलंय की त्या बुद्धीने मनुष्याने जाणलं पाहिजे की मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि भगवंतांच्या सेवेत मला सर्व गोष्टी लावायच्या आहेत. तर अशा बुद्धीने, कृष्ण भावनाभावित बुद्धीने जेव्हा मनुष्य कोणतंही कर्म करतो, कार्य करतो, प्रयत्न करतो, ते म्हणजे उत्साह आहे. ज्या साधनांच्या योगे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठी उपयोगात आणता येईल अशी योग्य साधने कृष्ण भक्त शोधून काढतात. कृष्ण भक्त आहेत, त्यांना माहिती आहे की भगवंतांची सेवा करायची, त्यासाठी प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेत कशा प्रकारे लावावी असा ते अभ्यास करतात, शोध करतात आणि प्रत्येक वस्तू ते भगवंतांच्या सेवेत लावतात. जसं आपण सोपं उदाहरण बघू शकतो की आता आपण मोबाईलद्वारे हे सगळं ऐकतो आहे. तर मोबाईल ही जो निघाला आहे, काढला आहे शास्त्रज्ञांनी शोधून, तर भक्तांनी त्या मोबाईलचा उपयोग आता भक्तीचं सगळं ज्ञान घेण्यासाठी करतायत. कारण सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणी एकमेकांना भेटू शकत नाहीये, तर असा उपयोग भक्तांनी शोधून काढला आहे मोबाईलचा. आता युक्त वैराग्याबद्दल प्रभुपाद इथे सांगतायत, निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्यम उच्यते. हे रूप गोस्वामींनी सांगितलंय युक्त वैराग्य म्हणजे काय. मनुष्याने जाणावं की प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची आहे, त्याने प्रत्येक गोष्टीकडे भगवंतांच्या संबंधित म्हणून बघितलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेत लावली पाहिजे. याला म्हटलं जातं युक्त वैराग्य. म्हणजे वैराग्य इथे लिहिलंय कारण आपण स्वतः त्या वस्तूशी आसक्त व्हायचं नाही. त्या सगळ्या वस्तू भगवंतांच्या आहेत हे जाणून भगवंतांच्या सेवेत लावणं म्हणजे खरं वैराग्य आहे, युक्त वैराग्य आहे. भक्तिमय सेवेचे आचरण
म्हणजे निष्क्रिय ध्यान नव्हे, तर आध्यात्मिक जीवनाच्या प्रमुख भूमिकेतील प्रत्यक्ष कर्म आहे. भक्तिमय सेवा त्यामधलं जे आचरण असतं ते केवळ ध्यान नाही आहे, नुसतं शांत बसणं नाही आहे, तर आध्यात्मिक जीवनाच्या प्रमुख भूमिकेतील प्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवन आपण जगतो, भगवंतांसाठी कार्य करणं म्हणजे भक्तिमय सेवेचं आचरण आहे. तर आपण इथे आता विराम देऊया. आपला हा जो 3रा श्लोक आहे त्याचे आपले 6 पानं वाचून झाले आहेत. 3रा श्लोक माझा 30व्या पानाला सुरू झाला होता आणि आता मी विराम देते आहे 35व्या पानावर. तर पुढच्या भागात आपण उर्वरित श्लोक पूर्ण करूया. श्रील प्रभुपाद की जय. श्रील रूप गोस्वामी की जय. हरी बोल.